सावी, तुला आज मला सगळं सांगायलाच लागल, नाहीतर काय? तुम्ही काही केलं तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. काय करताय तुम्ही? धैर्य हे असं ब्लॅकमेल करून गोष्टी बदलत नसतात. पास करा धैर्य. काय समजता तुम्ही स्वतःला? मी अशा बालिश गोष्टींना घाबरत नाही. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला असं वाटतं ना की हे सगळं करून तुम्ही माझ्याकडनं पाहिजे ते करून घ्या, पण असं काही होणार नाहीये. हात बाजूला करा. धैर्य, मी परत सांगणार नाही, प्लीज हात बाजूला करा. धैर्य, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज हात बाजूला करा. तुम्हाला माझी शपथ आहे. सावी, तू माझ्याशी बोलायला तयार नाहीयेस, मला काही सांगत नाहीयेस, म्हणून जीव जळतोय माझा. त्यापुढे हा त्रास काहीच नाहीये. सावी, सांग की आता तरी काय झालंय? तू जर मला आत्ताच्या आत्ता सगळं सांगितलं नाहीस ना, तर मी परत नाही धैर्य, प्लीज. सावी, अगं मग सांग की काय झालंय, बोल की माझ्याशी. सावी प्लीज, सावी सांग की आता तरी काय झालंय नेमकं. सावी प्लीज बोल. सॉरी. मी मला सॉरी नकोय सावी. तुझं काय झालंय ते सांग मला आत्ताच्या आत्ता. सावी प्लीज, तुला शपथ आहे माझी, प्लीज सावी सांग. धैर्य, माझे पप्पा. पप्पा? त्यांचं काय? बोल की सावी, पप्पांचं काय? माझे पप्पा हिराच्या ताब्यात होते. काय? हो, हिराने माझ्या पप्पांना किडनॅप केले आणि ती वाटेल तसं वागते हो त्यांच्याशी. पार त्यांच्या जीवावर उठली आणि मी काहीच करू शकत नाही. प्लीज धैर्य, प्लीज माझ्या पप्पांना वाचवा. ते हिराच्या तावडीतून सोडवा. प्लीज धैर्य, प्लीज. हिरानं सावीच्या बाबांना डांबून ठेवलं होतं. आणि त्यांना हिच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं नाटक रचला. या सावीसाठी तुम्ही मला फसवलं धैर्य. पण यावेळी मी गप्प बसणार नाहीये.
यावेळी काही झालं तरी सावी आणि धैर्य वेगळे होणारच.